डोंबिवलीतील सरकारी रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू। परिवाराचा आरोप आहे की परस्पर महिलेचे गर्भाशय काढले गेले आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाला। जोपर्यंत डॉक्टर आणि नर्सवर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाचा अंतिम संस्कार करणार नाही। मृत महिलेच्या कुटुंबियांचा रुग्णालयाबाहेर तीव्र निषेध। महाराष्ट्रातील डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर सरकारी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या सुवर्णा अविनाश सरोदे वय 26 या महिलेचा मृत्यू झाला आहे। मृत महिलेचा पती आणि कुटुंबियांचा आरोप आहे की डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाला। डोंबिवली पश्चिमेतील रहिवासी असलेल्या सुवर्णा अविनाश सरोदे या गर्भवती होत्या। 11 फेब्रुवारी रोजी त्यांना प्रसूतीसाठी शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। डॉक्टरांनी त्यांची सिझेरियन प्रसूती केली, पण ऑपरेशन नंतर त्यांची तब्येत खालावली। रक्ताच्या कमतरतेचे कारण देत डॉक्टरांनी पुढील उपचार सुरू केले। काही वेळानंतर त्यांना बाहेर आणण्यात आले आणि प्रकृती सुधारेल असे सांगण्यात आले, मात्र तब्येत आणखी खालावत गेली। सुवर्णाची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर डॉक्टरांनी तिला तातडीने सायन सरकारी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। मात्र या दरम्यान सुवर्णाच्या कुटुंबाला कळाले की डॉक्टरांनी कुटुंबियांची परवानगी न घेता तिचे गर्भाशय काढले आहे। कुटुंबियांचा आरोप आहे की ही शस्त्रक्रिया कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आली। सुवर्णाच्या पतीने आरोप केला आहे की आम्हाला अनेक तास पत्नीला भेटू दिले नाही, तसेच तिच्या मृत्यूच्या 4 तासानंतर याची माहिती देण्यात आली। डॉक्टरांनी सांगितले की रक्तस्राव थांबवता आला नाही, त्यामुळे तिचा मृत्यू झाला। या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये तीव्र संताप असून त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही आणि उपचारात हलगर्जीपणा केला गेला, ज्यामुळे सुवर्णाचा मृत्यू झाला। सुवर्णाच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत संबंधित डॉक्टर आणि नर्सवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंतिम संस्कारही करणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे। या प्रकरणात कुटुंबाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। या घटनेनंतर डोंबिवलीतील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। सरकारी रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। स्थानिक नागरिक आणि सुवर्णाच्या कुटुंबियांनी न्यायासाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की ही केवळ एक कुटुंबाची दुःखद घटना नाही, तर संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेमधील त्रुटी समोर आणणारी बाब आहे। डोंबिवलीतील नागरिक आणि सुवर्णाच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तारीख 20 होती, 20 फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरी झाली होती। 5च्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे दाखवण्यासाठी आलतो। ते काय म्हणले 11 तारखेला एमर्जन्सीमध्ये ॲडमिट करावं लागेल, नाहीतर बाबू आणि ते ऑफ होऊ शकते। मी 11 तारखेला 5:30 वाजता इथे ॲडमिट केलं। 12 तारखेला मला 11:30 वाजता बेबी झाला। पहिले टायमाला त्यांनी सीझर केलं। सीझर केल्याच्यानंतर त्यांनी वरती शिफ्ट केल्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी तिला भरपूर त्रास होत होता, ब्लड पूर्ण वाहत होतं। मी सिस्टरला सांगत होतो, मग ते म्हणले ब्लड वाहतच म्हणले। नंतर तिला जास्त त्रास झाला, मग डॉक्टरांना बोलवलं। डॉक्टर म्हणले काही टेन्शन घेऊ नको, फक्त ब्लड सर्क्युलेशन होतं, आपण ओपीडीमध्ये जाऊन ब्लड लावून नॉर्मल तुझं पेशंट होईल। त्यासाठी मला 8 वाजता त्यांनी खाली नेलं। 8 वाजता त्यांनी खाली नेलं ओपीडीमध्ये, फक्त ब्लड चढवायचं आहे म्हणून। 8, 9, 10, 11, 12 3-4 घंटे त्यांनी मला नुसतं फिरवलं। मला नंतर बाहेर आल्याच्या नंतर 3 घंट्याच्या नंतर डॉक्टर बोलले, मोठे डॉक्टर होते, ते म्हणले काही टेन्शन घेऊ नको, 2 घंट्यामध्ये तुझे चांगलं होईल पूर्ण। मी वरती आल्याच्या नंतर मला कळालं त्या मावशी माझ्या बायकोची पिशवी घेऊन ती लपून फेकून देते बाहेर। मी तिला विचारलं पिशवी कोणाची, ती मला काही सांगलं नाही। मम्मीला आवाज दिला, मम्मीने तिला पकडलं, पिशवी कोणाची ते सांग। तेव्हा त्या डॉक्टरने सांगलं की ही पिशवी तुमच्या सुनेची आहे। त्यांनी आम्हाला न कळताच माझ्या बायकोची पिशवी काढली, कारण पहिलं ऑपरेशन त्यांनी फेल केलं, त्याच्या निष्काळजी दुसरं पण ऑपरेशन फेल झाल्याच्यानंतर त्यांनी आतमध्ये ठेवलं। भरपूर कंडिशन मला म्हणले ते साईनला तुम्ही हलवा। मी साईनला लगेच हलवू लागलो, मग ते म्हणले अजून दुसरे मोठे डॉक्टर येतात, तुम्ही 5 मिनिटं 5 मिनिटं म्हणून त्यांनी मला 5 घंटे थांबवलं। 5-6 घंटे माझी एकच माग आहे की माझ्या बायकोला न्याय भेटला पाहिजे, तो पण आम्ही इथून उठणार नाही आणि काय मृतदेह हातात घेणार नाही। मुलीच्या जीवाशी खेळ केलेल्या डॉक्टर लोकांनी त्यांच्या हलगर्जीपणामुळे मुलगी वारलेली, त्याच्यामुळे आम्हाला न्याय पाहिजे। बाकी माझी काही मागणी नाही, फक्त डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही डेड बॉडी हातात घेणार नाही। ऍडमिट केलं होतं माझ्या सुनेला, ते आधी बोलले की पूर्ण नॉर्मल आहे, काय होणार नाही। 11:15 वाजता सीझर झालं, बाहेर आणली। थोड्या वेळात मग तिला त्रास सुरू व्हायला झाला। नंतर ते बोलले की होईल, सिस्टर डॉक्टर येऊन चेक केलं, बोलले होतंय। आणि नंतर मग 11 वाजता त्यांनी रात्री परत म्हणजे ओटीतून न्यायचं म्हणजे ह्याला पेशंटला चेकअपसाठी, आणि आम्हाला न विचारताच हे पिशवी काढून घेतली
आणि नंतर 2:30 वाजता आले बाहेर. 5 मिनिटात म्हणतात की तुमचा पेशंट गेला. आधी आम्हाला बोलले की पेशंट तुमचा व्यवस्थित राहा असं बोलले. आम्हाला पूर्ण सोयीचं ते त्याला आम्हाला न विचारता हे काढले की शिबिर काढले. त्यांची चुकी लपवण्यासाठी त्यानं दुसरी हे केली. कैलासपती निर्मोणा. मी वंचित बहुजन आघाडीची डोंबिवली शहर महासचिव पदावर आहे. माझा आता तर माझा पक्षाशी संबंध आहे, पण त्यावेळेस माझा पक्षाशी संबंध नसताना मी एक सामान्य नागरिक म्हणून हॉस्पिटलमध्ये 2011 मध्ये ट्रीटमेंट घेत होती. त्यावेळेस मला पण लेबर पेन होत होतं, माझ्या शरीरात खूप वाईट पाणी जात होतं. तर मी इकडे आलेली रात्रीच्या वेळेस. त्यांना सांगितलं की मला ऍडमिट करून घ्या, पण त्या लोकांनी ऍडमिट केले. म्हणाले की तुझी डेथ अजून लांब आहे असं करून मला ठेवलं. आणि मग मला रात्री अचानक ताप थंडी वगैरे आलं आणि इकडे आली. त्यावेळेस मला सायनला हलवण्यात आलं, कारण इकडे अपुऱ्या सुविधा आहेत. मग मला सायनला नाही, पण त्या माझ्या बेबीला आतमध्ये सफोकेशन झालं, त्याला ब्रीथिंग घेण्यात प्रॉब्लेम झाला. आणि सायनला बेबी लिटरली 7 days ते कोमामध्ये बेबी गेलेलं. आमच्याकडे गरोदर महिला 1 दिवसापूर्वी डिलिव्हरीसाठी आले असतात. त्यांना योग्य ते तपासण्या व त्यांचा इलाज स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी केला व तसं त्याच्यानंतर त्यांना सीझरच्या ऑपरेशनची गरज भासली व त्यांनी तसे ऑपरेशन देखील केले. पण सीझर नंतर त्या पेशंटला जेव्हा वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले त्याच्यानंतर तिची प्रकृतीला थोडासा त्रास होऊ लागला, कदाचित किंबहुना बीपीचा त्रास, व त्या कारणास्तव त्यांना परत ऑपरेशन थिएटरमध्ये त्या डॉक्टरांनी घेण्यात आले. स्त्रीरोग तज्ज्ञांनी त्यांच्यावरती ऑन टेबल जेव्हा ऑपरेशन केले तेव्हा त्यांना रक्तस्राव होत असल्याचे आढळून आले व त्याच्यासाठी त्यांना गर्भाशयाची पिशवी काढण्याची अत्यंत जीव वाचवण्यासाठी गरज भासल्या कारणास्तव ती काढावी लागली. पण त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा पेशंट वॉर्डमध्ये शिफ्ट केला त्याच्यानंतर त्यांचं थोड्या वेळातच निधन झाले. डॉक्टरांवरती आरोप येतो की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तर आमच्या बाजूने तसं काहीच नाही. आमच्या पुऱ्या डिलिव्हरीच्या डॉक्टर्स किंवा ऑपरेशनच्या डॉक्टर्सनी आणि अतोनात प्रयत्न केले व त्यांनी जीव वाचवण्याचाच प्रयत्न त्या पेशंटचा कुठल्याही बाबतीत केलेलाच आहे, एवढंच मी सांगेन. नाही विचारता आणलेली पोरगी ट्रीटमेंटला म्हणून, आणि ट्रीटमेंट करून सगळं बाळ होऊन नॉर्मल खाटावर आणून टाकली आणि 5 मिनिटाने घेऊन गेल्यानंतर पिशवी काढली. पिशवी काढून आणून टाकायची आणि पोरगी अशी करायला रक्त काढायला. असं काय होतं म्हणून डॉक्टरला विचारायचं तर डॉक्टर म्हणजे नाही, थोडा मान नाही ते होईल आई, पण थोड्या मान नंतर ती पोरगी चांगली होईल, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर पोरगी मेली. ते आमच्या लेकराची भरपाई डॉक्टरला देवा. सगळं हो, माझ्या नातवंडाची सेवा द्यायला करावं. शिक्षण दुखणं सगळं काय यायचं कर्ज यायचं कोण करणार. 3 लेकरं झाले, माय नाही द्यायचं. एकात माय असती मोठी, बाप गेला तर माय राहते तर मोठं करत. आता कोण करणार मोठं द्यायचं पालन का. शिक्षणापासून यायला दुःख सुखापासून याची भरपाई देवा.